धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये एकीकडं दूध भेसळ प्रकरण महाराष्ट्रभर गाजत असलं तरी भूम तालुक्यातील GI नामांकनचा जी खवा आहे ती खव्याला देशभरात मोठ्या प्रमाणात मागणी असलेली आपल्याला पाहायला मिळते। मी आता खवा ज्या ठिकाणी तयार होतो, पेढा ज्या ठिकाणी तयार होतो त्या एका उद्योगाच्या ठिकाणी आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पेढा निर्मिती केली जाते। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी बघा हे मशीनवरती पेढा निर्मिती करतानाचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। या भूम परिसरातून जवळजवळ 45 टन खवा येणारी आषाढी एकादशी जी आहे त्या यात्रेनिमित्त पंढरपूरला प्रसाद म्हणून दरवर्षी जातो आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम चविष्ट आणि नामांकित असा हा पात्रूडचा पेढा म्हणून पूर्ण देशभर हा नावाजलेला पेढा आहे। या आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी 3 प्रकारचं प्रोडक्ट तयार होतं, खवा आणि गोळी पेढा आणि कंदी पेढा ही 3 प्रोडक्ट या ठिकाणी तयार केले जातात। आणि ह्या खव्याला नेमकी पेढ्याला मागणी का आहे या ठिकाणचे उद्योजक जे आहेत तुषार बोराडे ते आपल्याबरोबर आहेत। मला सांगा नेमकं कुठं जातो तुमचा पेढा? पेढा आपलं देवस्थानाच्या ठिकाणी जातो, जसं की त्र्यंबकेश्वर झालं, शिर्डी झालं, ओंकारेश्वर झालं, देशातल्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातो। हो, देशातल्या महत्त्वाच्या तीर्थ ठिकाणी जातो आपण पेढा। आणि कसं पाठवताय? आपण या पेढा पातेल्यात स्टोअर करून पाठवतो। पातेल्यामध्ये हां, पातेल्यामध्ये। म्हणजे सोय कशी, ट्रान्सपोर्टिंगची सोय कशी? ट्रान्सपोर्टिंगची सोय ज्याच्या त्याच्या पर्सनल गाड्या असतात, त्याला जे पेढा विकायला जातात ते पर्सनल गाड्या घेऊन जातात। आता आषाढी एकादशीची तयारी सुरू आहे। हो, चालेल। देशातल्या प्रत्येक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुमच्या इथला पात्रूडचा पेढा असतो। हो, प्रत्येक देवस्थानच्या ठिकाणी आमच्या पात्रूडचा पेढा हा नामांकित पेढा आहे आणि पिढ्याने पिढ्या हा चालत आलेला आमच्यावाला व्यवसाय आहे। हा जवळजवळ राज्यातच नाही तर बाहेरल्या राज्यात ओंकारेश्वर असेल, तिरुपती बालाजीपर्यंत हा पेढा आमच्यावाला गेलेला आहे आणि गुणवत्ता एकदम चांगली आहे ह्या पेढ्याची। हा पेढा आणि खावा हा आमचा पात्रूडचा प्रसिद्ध म्हणून खावा आणि पेढा विकला जातो। प्रत्येक ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जी भाविक येतात त्या भाविकाची आमची म्हणजे पूर्ण मागणी ह्या पेढ्यासाठी आहे। बऱ्याच ठिकाणाहून FDAने तुमच्या सॅम्पल पण घेतलेला, त्याचा रिपोर्ट कसा? हो, बऱ्याच ठिकाणाहून FDAने आमच्या खाव्याची सॅम्पल 3-4 ठिकाणावर आतापर्यंत घेतलेली आहे। त्याचे पूर्ण रिपोर्ट आमचे नील आलेले आहेत, निगेटिव्ह रिपोर्ट आहेत आतापर्यंत आलेले। नील आले? हो, नील रिपोर्ट आहेत। आणि किती आता आषाढी एकादशीची तयारी सगळी सुरू आहे, अंदाजे तुमच्या किती पेढा इथून प्रसादासाठी जातो खवा? साधारण नाही म्हणलं तर 10-15-20 टनाच्या आसपास आमच्या पात्रूड परिसरातून पेढा हा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातो। आषाढीसाठी तेवढी आमची मागणी आहे त्या पेढ्यासाठी। कारण आपल्याकडची सर्वात मोठी यात्रा म्हणजे पंढरपूरची यात्रा आहे, त्या ठिकाणी 15 ते 20 टनापर्यंत पेढा आमच्यावाला जातो। हो, आणि काय त्याचा प्रसाद म्हणून आस्वाद घेतात। हो, काय नेमकं महत्त्व काय आहे इथल्या पेढ्याचं? म्हणजे शुद्धता आणि आमच्या इथली ह्याची क्वालिटी एक नंबरची राहते। क्वालिटी चांगली? हो, साखर प्रमाण वगैरे सगळं? साखरचं प्रमाण ज्याच्या त्याच्या मागणीवरती राहते। अच्छा। या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं हा खवा पेढा बनवण्याचा उद्योग जे आहे ती युवकसुद्धा करत आहेत आणि पिढीजात धंदासुद्धा ही व्यवसायसुद्धा काही लोक करतात। पातेल्यामध्ये भरून हा पेढा जे आहे हा विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घेऊन पाठवला जातो। आणि महत्त्वाचं म्हणजे या आत्ताच्या भेसळ प्रकरणाच्या जी बातम्या आहेत त्यासुद्धा याच भागातल्या आहेत, मात्र पेढा जी आहे हा पेढा पहिल्यापासूनच प्रसिद्ध असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, पात्रूड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।